इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण नुकतंच येणाऱ्या 18 तारखेच्या महासभेबद्दल बोलत होतो आणि विविध महत्त्वाचे प्रश्न म्हणजे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं नामकरणाचा महत्त्वाचा विषय आहे. जो 10 वर्ष जो ठराव म्हणजे मंजूर प्रस्ताव झाला आहे. जानेवारी 2014मध्ये असीम गुप्तानी मंजूर केला डिसेंबरमध्ये आणि तो प्रस्तावाचा ठराव अजेंडावरील विषय 10 जानेवारी 2017च्या महासभेमध्ये आला आहे. प्रकरण क्रमांक 139 आणि हा प्रकरण प्रलंबित ठेवून त्याचा ठराव क्रमांक 207 मध्ये त्याने धंदाट खोटं लिहिलेलं आहे. ज्या कोणी लोकप्रतिनिधींनी विषय घेतला, खोटं लिहिलेलं आहे की या रस्त्याला नामकरण दिलेलं आहे, परंतु या रस्त्याला नावच दिलेलं नाही. क्रिक रस्ता आहे. रेकॉर्ड तपासता, तिथे कुठलाही प्रस्ताव नाही आहे. रेकॉर्ड तपासता कुठल्याही कोणाचंही नाव म्हणजे कळवा ब्रिज जो कळवा खारेगावकडे कळवा ब्रिजपासून ते चंदनी कोळीवाड्यापर्यंत स्टेशनपर्यंत ह्या रस्त्याला कुठल्याही प्रकारचं क्रिक रस्ता म्हणूनच नाव आहे. कुठल्या प्रकारचं नामकरण नाही आहे. ज्याला आम्ही सिडको रस्ता म्हणून प्रसिद्धीत आहे. जिथे सिडको नवी मुंबईने सिडकोने चालू केलं, नवी मुंबई सिडकोने हे चालू केले बसेस, त्याला सिडको रस्ता नाव पडलेले किंवा क्रिक रस्ता नाव हे त्याचा मूळ आहे. त्यामुळे अशा रस्त्याला विभागामध्ये एरिया हा त्या काळापासून तर आत्तापर्यंतचं पूर्वापार काळापासून आज आमचं आयुष्य गेलं, तिथे क्रिक रस्ता हे नाम आहे. आणि त्या नामकरणाचा प्रस्तावाचा मंजूर प्रस्ताव असीम गुप्तांनी केला आणि तो महासभेमध्ये ठराव आला. तो गेले 10 वर्ष प्रलंबित आहे. तर तुम्हाला सांगतो, महेश आयर जे क्रिमिनल माइंडचे सहाय्यक आयुक्त होते, त्यांना अचानक उपायुक्तपद दिलं गेलं. ते मी सिंगल साहेबांना एका व्हॉट्सअप मेसेज दिला, त्यांनी लगेच ते पद रद्द केलं. आणि ते पद रद्द केल्यामुळे त्याने मुद्दामून तो ठराव फेरसादर महासभेपर्यंत केला नाही. ह्या गोष्टीला 10 वर्ष गेले, महासभेला 10 वर्ष गेले. आणि महेश आयर आत्ता 6 महिन्यापूर्वी रिटायर्ड झाला, सेवानिवृत्त. मी सातत्याने पाठपुरावा करत होतो महेश आयर असताना सुद्धा, पण त्याने तो ठराव मुद्दामूनपणे आणला नाही फेरसादर. तर आत्ता आलेले राजेश सोनवणे यांच्यासमोर पण बसलो, तर म्हणे लोकल बॉडी लागेल. मग मी आयुक्तांशी बोललो. आयुक्त बोलले मी तुम्हाला ठराव देतो प्रशासकीय महासभेचा, आणि तसे आदेश पारित केले. अतिरिक्त आयुक्त दोन्हीसुद्धा राजेश सोनवणेनं सांगितलं सहाय्यक आयुक्त, पण तरी पण ते अडून नाही बसले की त्याने मुद्दामून त्याने खोचकपणे अडवायचं होतं. पण नाही लोकल बॉडी लागेल म्हणून मी हा सातत लाईव्हदारी करतो आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिनल पालंडेचा नियम बाय 4चा मुद्दा आहे, ज्याला शासनाने दिलेलंच नाही. खोटा प्रस्ताव सादर केला शासनाकडे आणि SRA प्रमुख कक्षप्रमुखाचं पद घेतलं. उपायुक्तपद जास्तपणावर नाही आहे क्रीडा, परंतु प्रभारी चार्ज घेतला. म्हणजे एक क्लर्क महिलेला उपायुक्त लेवल ते SRA कक्षप्रमुख प्रमाणे चार्ज देताना या महिलेमध्ये असा विशेष काय आहे की सर्वांनी भुलून, मी आता जाहीर बोलतो आहे, या महिलेमध्ये असं काय प्रभुत्व आहे की सर्व राजकीय नेते तिच्यासाठी वरदहस्त घेऊन तिला प्रभारी चार्ज, उपायुक्त, SRA कक्षप्रमुख हे पदं दिली जातात. ॲक्च्युली प्रभारी कार्यभार हा 2 वर्षाचा असतो. आता जर 2021ला पद दिलं असेल तर आता 2026 आहे, 5 वर्ष होऊन गेली ना, 6वं वर्ष लागू झालं. मग ते पद उपायुक्ताचा ॲटोमॅटिक रद्द होतं आणि प्रभारी चार्जचा पण जो दिलेला चार्ज आहे तो पण रद्द होतो. कुठलंही शासन मंत्रालय हे नियमाशिवाय काम करत नाही. कुठलंही शासन मंत्रालय हे नियमाशिवाय काम करत, नियमाला धरून करतं. साहेब आम्ही असं कुठल्याही प्रकारचं पदोन्नती आणि चार्ज प्रभारी दिलेला नाही, तो महानगरपालिकेने दिला असेल तर त्यांनी रद्द करावा, असे ठोस शासनाने मला सांगितलं. तेच मी या लाईव्हवर बोलतो आहे. मला असे आढळून आले की एक महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत की आम्हाला वेठबिगारी करायला लावतात. वेठबिगारी म्हणजे आज ठाणे महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत, कामगार आहेत, यांना सत्ताधारी शिवसेनेचे खाजगी कामे करायला, म्हणजे आनंद मठ, धर्मवीर आनंद दिघेंचा आनंद मठ साफसफाई करणं,
शिवसेनेच्या पूर्ण शाखा, ठाणे शहरात जेवढे शाखा आहेत शिवसेनेच्या, या शाखेंवरती सफाई कामगार जाऊन साफसफाई करतो, आनंद मठाची साफसफाई करतो, शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांच्या घरी जाऊन सफाई कामगार काम करतात, पगार महानगरपालिकेत घेतात, पगार महानगरपालिकेत घेतात. आणि हे कर्मचारी सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या घरची कामं करतात. मग ते मंत्री महोदय असतील, मग ते आमदार असतील, मग ते खासदार असतील, किंवा आणखी कोणी असतील, या सर्वांच्या घरची भांडी घासतात. त्यामुळे हे महानगरपालिका या लोकप्रतिनिधीच्या घरचे भांडी घासायची पगार देतात का? जे कर्मचारी अशा ठिकाणी काम करत असतील आणि ज्या वर्षापासून ते काम करत असतील आणि जर त्यांना महानगरपालिकेने वेतन दिलं असेल तर सर्व वेतनाची वसुली महानगरपालिकेने करावी. अन्यथा अशा सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वे करून, आस्थापना विभागाने सर्वे करून हे सर्व कर्मचारी पुन्हा आपापल्या आरोग्य खात्यामध्ये साफसफाई कर्मचाऱ्याच्या वर्गामध्ये घ्यावे, अशी माझी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने तीव्र मागणी आहे. येणाऱ्या महासभेपुढे हा विषय माझा आहे. जे कर्मचारी, सफाई कर्मचारी ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस असो, मग ते सेवानियमन कर्मचारी असो, हे संपूर्ण शिवसेनेच्या सत्तेतील कर्मचाऱ्या, शिवसेनेतील सत्तेतील लोकप्रतिनिधींच्या घरची कामं करतात, मंत्र्यांची, आमदारांची, खासदारांची, आणि आनंद मठामध्ये काम करतात, साफसफाईची शाखा साफसफाईची कामं करतात. हे महानगरपालिकेचा पगार घेतात आणि कामं सत्ताधारी शिवसेनेची करायची का? मग अशा सर्व कर्मचाऱ्यांची वसुली करा आणि अशा सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वे करून पुन्हा घनकचऱ्यामध्ये आरोग्य विभागामध्ये घ्या. आपल्याकडे कर्मचारी तुटवडा आहे. मग अशा प्रकारे नियमबाह्यतेने जर कर्मचाऱ्यांचा वापर होतो तर यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा. यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करणार एवढंच मला सांगायचं आहे. जर कर्मचाऱ्यांचा दुराभावे वापर केला असेल, हे जे सफाई कामगार आहेत ते अनुसूचित मागासवर्गीय आहेत, काठीवाडी आहेत, हिंदुस्थानी आहेत, अनेक जाती धर्माचे आहेत मागासलेल्या. जर अशा कर्मचाऱ्यांचा हेतुपुरस्पर वेठबिगारीसारखा वापर होत असेल त्या सर्व लोकप्रतिनिधींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होईल. त्यामुळे गुन्हा नसेल दाखल करायचा तर महानगरपालिकेने अशा सर्व कर्मचाऱ्यांचा यादी काढावी, कुठे काम करतो पेटीवरून माहिती घ्यावी आणि सर्व कर्मचारी पुन्हा सफाई कर्मचाऱ्यासाठी आणावे, कारण आपल्याकडे कर्मचारी तुटवडा. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या महासभेमध्ये हा माझा विषय आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.